धर्मामध्ये तुळशीचं महत्त्व हे बरंच आहे, तो आम्ही सांगण्याचा प्रयत्न पण करतो आहे आणि आजच्या कार्यक्रमातनं तो नक्कीच आम्ही सांगितला आहे, लोकांना दाखवला पण आहे। आणि नक्कीच कसं आहे की सगळ्यांना एकत्र यायचं असेल, नव्या पिढीला जर काही दिशा दाखवायची असेल तर आपल्याकडे या सांस्कृतिक ज्या गोष्टी आहेत त्या होणं हे आवश्यक आहे। वारसा समोर जायला कोणीतरी ते करणं गरजेचं आहे। तर गोरक्षण हा प्रयोग करत आहे, गेल्या 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात करत आहे आणि आज नागपुरामध्ये अनेक ठिकाणी आमचं मागच्या वेळेचा रिस्पॉन्स पाहून अनेक लोक करत आहेत, त्याचा गोरक्षणाला आनंद पण आहे। तर नवीन पिढीकडे आज काय तुळशी विवाह किंवा गोष्टी दिवाळीचं आपण समारोप जो आहे तो तुळशी लग्नाने करतो, पण साहजिक आहे आजच्या या दैनंदिन जीवनामध्ये लोकांच्या बाकीच्या जेवढं मेट्रोपॉलिटन सिटी आता नागपूर पण होत चालली आहे तर लोकांना वेळ नसतो। तर लोकांनी वेळ इथे काढावा, लग्न तुळशीचं कसं व्हावं, काय परंपरा आहे, का बरं आपण करतो किंवा कशा प्रकारे करतो, हे गोरक्षण सभा आज नागपुरामध्ये करून दाखवते आहे। आणि मला याचा आनंद आहे की अनेक माध्यमातनं, इथल्या लोकांमधनं किंवा चर्चेतनं अनेक लोक इथे गोरक्षण सभाच नाही तर धंतोलीतले, नागपुरातले अनेक लोक येऊन हा सोहळा स्वतः त्यात इन्व्हॉल्व होऊन त्या प्रकारे पार पडतो आहे आणि लोकांना याची समज जाणीव याच्यातनं पाहायला मिळते आहे। त्याचा आम्हाला गोरक्षण सभेला फार आनंद आहे। मागच्या म्हणजे काल पण तुम्ही होतात, काल सकाळी हळद झाली, मेहंदी झाली, मग नंतर संगीताचा कार्यक्रम झाला आणि आज तुळशी विवाह जो आहे वरात निघाली धंतोलीतनं आणि आज आत्ता विवाह झाला। तर बेसिकली थोडंसं आपण जेव्हा विवाह आपल्याकडे होतो तर एवढंच नव्हे तर वर पक्ष वधू पक्ष आम्ही ते सुद्धा केलं आहे, त्याचे पण यजमान हे केलेले आहेत आणि ते पण त्यांचा परिवार हा याच्यात इन्व्हॉल्व होतो। याचं कारण हेच आहे की कसं आहे, जेव्हा सगळे घटकातले सगळे लोक एकत्र जमतात तर आपल्याला कुठली गोष्ट जर शिकवायची असेल किंवा त्यांना बिंबवायची असेल तर आजच्या काळानुरूप करणं हे गरजेचं आहे। तर म्हणून आम्ही आणि बाकी सर्व टीमनी असा हा प्रयोग केला की या प्रकारे तो विवाह व्हावा की लोकांच्या तो लक्षात राहायला पाहिजे, लोक त्यात सहभागी झाले पाहिजे। मला असं वाटतं लोकांना सहभागी व्हायचं असतं, इव्हेंट हा महत्त्वाचा असतो पण त्याला निमित्त हवं असतं, तर ते निमित्त गोरक्षण सभेनी या माध्यमातून हे केलेलं आहे। तुलसी विवाह ये हिंदू धर्म संस्कृति की अपनी बहुत पुरानी परंपरा है। अपना जो तुलसी जी का जो ये है, ये विष्णु भगवान का बहुत ये जो तुलसी वनस्पति है ये विष्णु भगवान जी की बहुत प्यारी चीज़ है और तुलसी के बहुत औषधि गुणधर्म भी है। तुलसी विवाह का विष्णु से ये होने के बाद में तुलसी जी को अपन जिसको बोलते हैं दुख दर्द का निरसन करने वाली एक औषधि वनस्पति, इसका बहुत अलग महत्व अपने हिंदू धर्म संस्कृति में है। जूनी जो प्रथाएं है, जूनी जो अपनी प्रथाएं अपन भूलते जा रहे थे, एकत्रित उद्योग, वो एकत्रित शादी प्रथा, ये वो बीच में कोरोना का पीरियड आ गया, कोरोना के पीरियड में अपने को अलग संदेश दिया गया कि 5 लोगों में, लिमिटेड लोगों में शादी, वो वापस जूने पैमाने पर, जूने इस पर अपना सब आ रहा है और बहुत अच्छे इस पे अभी बहुत अच्छे ढंग से इसको मनाने का लोग भी बहुत कोशिश कर रहे हैं, उसमें सब सम्मिलित होते हैं और सब लोग उसका आनंद लेते हैं। कुछ लोगों का चातुर्मास का व्रत आज दिन से ख़त्म होता है, इसमें बहुत से लोग प्याज और बैगन ये चालू करते हैं, एक अलग महत्व है। 4 महीने का उपवास भी यहाँ से ख़त्म होता है। यहाँ पर आज करीब एक धंतोली के आसपास के लोगों को सम्मिलित करके धंतोली नागरिक मंडल के लोगों ने इसका आयोजन किया है। उन्होंने मुझे तुलसी जी के यजमान पद का जो है वो करने के लिए बोला है। मैं सौभाग्य समझता हूँ कि उन्होंने मुझे चयनित किया है और उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ और सब लोगों को इसकी बहुत बहुत शुभेच्छाएं देता हूँ। मैं नसीबान इसके लिए हूँ, इसके लिए कि मुझे 2 बच्चे हैं, मुझे लड़की नहीं है, तो इसका सौभाग्य मुझे मिलता है और ये एक बहुत स्वर्णिम मैं खुद को एक बहुत भाग्यवान समझता हूँ कि लोगों ने मुझे इसका मौका दिया और मैं खुद को इसके लिए समाधानी भी मानता हूँ। मी डॉक्टर प्रमोद गिरी, न्यूरोसर्जन, डॉक्टर मंजुषा गिरी, नियोजित महाराष्ट्राचे IMA अध्यक्ष। आम्हाला खरंच खूप आनंद होत आहे या उत्साहात सहभागी व्हायला आणि ज्या पद्धतीने इथे यावेळी गोरक्षणमध्ये उत्साह दिसतो आहे, दरवर्षीप्रमाणे ज्या पद्धतीने होत आहे यावेळी आम्हाला चान्स मिळाला आहे। आम्हाला या समारंभात आम्हाला आमंत्रित करण्यात आलं आहे, त्यासाठी आम्ही खरंच आनंदी आहोत आणि असाच आनंद आपल्या हिंदू प्रथांचा पुढे चालू राहावा आणि आपलं हिंदवी स्वराज्य सगळीकडे पसरावं, त्याच्या रीतिरिवाज सगळीकडे पसरावं, याच्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। जय श्रीराम। हा जो तुलसी विवाहाचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे, हा 3 दिवसापासून सुरू असलेला सोहळा आहे आणि आज लग्नाचा घटिका आहे आणि आम्ही खूप आनंदात आहोत आणि एन्जॉय पण करत आहोत आणि पुढच्या वर्षी पण असाच हो आणि सगळ्यांनी यावं हीच नम्र विनंती। धन्यवाद।